नमस्कार, शुभ सकाळ. माझ्या चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज कोथिंबीर निवडून घेतली. खूप स्वस्त आहे ना, म्हणून मग मी 2-3 जुड्या निवडून आणि धुवून सुकत टाकली होती. हे बघा, सुकायला ठेवली होती. रात्रभर निथळायला ठेवली होती. मस्त निथळून गेली. ते बघा, पाणी सगळं सुकून गेलं आहे तिचं. आता मी तिला कापून सुकत टाकणार आहे. उन्हाळ्यासाठी सुकून ठेवणार आहे. एप्रिल मेमध्ये खूप महाग होऊन जाते ना, मग त्याच्यासाठी सुकवून. बघा, मी असं पकडून, ही अशी पकडून आणि बारीक बारीक चिरून सुकत टाकणार आहे. हे बघा अशी बाकीची चिरली मी तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण तुम्ही करू शकता. अशी पण करू शकता. अशी 2-3 दिवस चांगली कडक उन्हात ठेवायची तिला, म्हणून वर्षभर स्टोअर करून ठेवायची. मी तशीच करते. मी ग्रेव्हीच्या भाज्या असतात त्यांच्यासाठी वापरते, परत मसाल्यांमध्ये वापरते. भाजी उकळत आली का त्यात टाकते. वर्षभर स्टोअर करून ठेवायच्या फ्रीजमध्ये, काय नाही होतं, एकदम व्यवस्थित राहतं. हे बघा, अशी चिरून अशी थोडी जाड चिरायची तिला. अशी सुकली का बारीक भुगा होतो तिचा. अशी चिरून आणि बघा मी अशी दुपट्टा टाकून सुकत ठेवली. असा हा दुपट्टा पूर्ण असं करून घेणार आहे, सुकून ठेवणार. 3-4 दिवस चांगलं कडकडीत ऊन लावून घेणार आहे. हे बघा, ही आधी केलेली अशी, हे बघा स्टोअर करून ठेवली मी. हे बघा किती कुचकुचीत झाली बघा. अशीच करून ठेवायची. मी मेथी पण केलेली तशीच. हे बघा, मेथी पण तशी स्टोअर करून ठेवते. बघा, मी असे नवनवीन व्हिडिओ आणत राहते. माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. आणि धन्यवाद.